नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. अमेरिकन मार्केटशी आपला आता एवढा खूप संबंध उरला आहे असं नाही आहे. म्हणजे त्यांचं मार्केट वाढलं की आपलं वाढतं आहे असं काही नाही आहे. आता कित्येक दिवस झाले त्यांचं मार्केट रेकॉर्ड हायला आहे आणि आपलं मार्केट मात्र मंदीत जात आहे. पण तरीही आपण प्रथम अमेरिकन मार्केटमध्ये काय झालं ते बघत असतो, एशिया मार्केट बघत असतो आणि नंतर आपलं मार्केट बघतो. अमेरिकन मार्केट तेजीतच होतं. म्हणजे कधी कधी असं होतं की याची लिंक कशी जमवावी ते समजत नाही. म्हणजे एखादा मुलगा अभ्यास करीत नाही तर त्याला वेगवेगळी आमिषं दाखवली जातात आणि कर बाबा तू अभ्यास, आणि जो मुलगा अभ्यास करतो त्याला काहीच मिळत नाही. म्हणजे किमान पक्षी तुला हे घेऊन देईल ते घेऊन देईल, अभ्यास कर, आणि जो अभ्यास करतो नियमितपणे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. हा एक प्रकारचा विरोधाभास आहे. तसंच इथे आहे. अमेरिकेमध्ये महागाई वाढली आहे, जॉबलेस क्लेमसुद्धा वाढले. महागाई वाढली 0.4%, ती झाली 2.9% इयर ऑन इयर. कोअर महागाई किंवा कोअर CPI 0.3% वाढून 3.1% झाली. प्रोड्युसर्स प्राईस इंडेक्स 0.1% कमी झाला. जॉबलेस क्लेम 2,36,000 आधी होते ते आता 2,63,000 झाले. म्हणजे जवळजवळ 36,000 माणसं आमच्याकडे कुठलाही उत्पन्नाचा सोर्स नाही, पैसे द्या म्हणून मागणारी आहेत. म्हणजे ही सगळी स्थिती काही चांगली नाही, तरीसुद्धा मार्केट वाढतं आहे. त्यामुळे अमुक झालं तर अमुक असंही कधी कधी मार्केटमध्ये काही सांगता येत नाही. फॉरेन इन्व्हेस्टर्सनी विक्रीच केली आहे कॅशमध्ये 3,472 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी खरेदी केली आहे 4,046 कोटीची. आज आपल्या दृष्टीने डेटा चांगला आहे. डॉलर इंडेक्स 98वर आहे. क्रूड पुन्हा 66वर आला आहे आणि क्रूडचा सप्लाय वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जातो की क्रूड हळूहळू एक 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 55च्या लेवलला सुद्धा येईल. आणि बॉन्ड यील्ड कमी झाला आहे 4.02. बातम्या पाहूया काय आहे. HPCL विशाखापट्टणम रायपूर पाईपलाईन प्रोजेक्ट याला हे 2012 कोटीचं आहे, त्याला संमती मिळाली आहे. आणि विशाखापट्टणम रिफायनरी मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट याची कॉस्ट वाढवण्यात आली आहे. ती 30,609 कोटी एवढी करण्यात आली. NBCC 13.88 एकर लँड पार्सल डेव्हलप करण्यासाठी त्यांनी MTNL बरोबर MOU केलं आहे. याचा खर्च 1,600 कोटी रुपये आहे. श्रीराम फायनान्स त्यांनी डिबेंचर इश्यू करणारे ते 1,000 कोटीचे आणि त्याच्यातही ग्रीन शू ऑप्शन 500 कोटीचा आहे. टाटा स्टील पोर्ट तालबोट इथं ग्रीन स्टील प्रोजेक्ट लावण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारबरोबर करार केला. आता हे प्रोजेक्ट आहे 1.25 बिलियन पाऊंड. त्यासाठी 500 मिलियन पाऊंडचं फंडिंग ॲग्रीमेंट त्यांनी ब्रिटिश सरकारबरोबर केलं आहे. यामुळे तालबोट इथं इलेक्ट्रिक आर्क फर्नेस इन्स्टॉल करायला परवानगी मिळाली आहे आणि 5,000 जॉब क्रिएट
होतील. अडाणी पोर्ट DPA बरोबर कन्सेशन ॲग्रीमेंट बर्थ नंबर 13 दीनदयाळ पोर्ट कांडला गुजरात इथं विस्तार करण्यासाठी त्यांनी करार केला आहे. हा बर्थ 300 मीटर लांब आणि 5.7 MMT कपॅसिटीचा आहे. हा 227ला पूर्ण होईल. तुम्हाला वाटतंय की आजी का हसताय? आता हा बर्थ म्हणजे काय, याची कपॅसिटी काय, पोर्ट काय, काही मला माहीत नाही आहे. म्हणजे हळूहळू माहिती मिळाली तर मी वाचणार. पण अडाणी पोर्टच्या संबंधात ही चांगली बातमी आहे. तर अडाणी पोर्टचा शेअर वाढेल. त्या बातम्यांमध्ये जे काही येतं ते आपल्याला नवं ज्ञान असतं म्हणून मी सांगत असते. खरं तर शेअर मार्केटच्या दृष्टीने ही बातमी किती रुपयांनी चांगली आहे, 10 रुपये वाढेल की 5 रुपये वाढेल की 10 रुपये कमी होईल, एवढंच आपण बघतो. पण ऐकता ऐकता आपल्याला काही नवीन माहिती होते म्हणून मी हे सांगते. IOCला अबुधाबी इथे 6162 स्क्वेअर किलोमीटर एरियासाठी प्रोडक्शन कन्सेशन मिळालं. रूट मोबाईल 6.03% स्टेक ते OFSच्या माध्यमातून विकणार आहेत. 1635 रुपये फ्लोर प्राईस. हा स्टेक प्रॉक्झिमस हे विकणार आहेत. आणि स्टेक विकण्यासाठी की बाबा प्रमोटरला गरज आहे, अमुक आहे असं नाही, तर मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंग नॉर्म्स जे आहेत की 75% मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंग लागतं. त्यापेक्षा जास्त जर शेअर होल्डिंग असेल तर ते विकावं लागतं. त्या अंतर्गत हा OFS होणार आहे. लेमन ट्री पुण्याला 117 रूमच्या हॉटेलसाठी करार केला आहे. नजारा सिंगापूरच्या गेट स्टँड टेक्नॉलॉजीमध्ये 15.86% स्टेक 18.4 कोटीला ते घेणार आहे. कॅस्ट्रॉल CASTROL ऑटो केअर प्रॉडक्ट रेंजमध्ये नवीन प्रॉडक्ट त्याने ॲड केलं आहे. मायक्रोफायबर क्लॉथ शायनर स्पॉन्ज हे प्रॉडक्ट त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केले आहे. ब्रिगेड बझवर्क्स हैदराबाद येथे त्यांनी फ्लेक्झिबल ऑफिस स्पेस सोल्युशन लॉन्च केलं. लुपिन सनश्युअर सोलर पार्कमध्ये 42.6% स्टेक ते 10 कोटीला घेणार आहे. आजची मुख्य बातमी म्हणजे इन्फोसिसचा बायबॅक. इन्फोसिस बायबॅकवर 18,000 कोटी खर्च करणार आहे. 19% प्रीमियमवर हा बायबॅक केला जाईल. म्हणजेच 1,800 रुपये भाव. कालचा जो क्लोजिंग भाव होता त्याच्यापेक्षा 19% रक्कम जास्त दिली जाईल. टेंडर रूटनी बायबॅक केला जाईल. 10 कोटी शेअर्स बायबॅक केले जातील. जर 10 कोटीपेक्षा जास्त शेअर्स लोकांनी दिले तर मात्र प्रपोर्शनल बेसिसवर बायबॅक केला जाईल. 2017मध्ये 13,000 कोटीचा केला होता. 2019मध्ये 8,260 कोटीचा केला होता. 2021मध्ये 9,200 कोटीचा केला होता. तर 2022ला 9,300 कोटीचा बायबॅक इन्फोसिसने केला होता. कोहान्स लाईफ म्हणजेच पूर्वीचं याचं नाव होतं सुवेन फार्मा यांच्या
आंध्र प्रदेशातील युनिटची तपासणी झाली होती 8 ते 11 तारखेच्या आसपास. तर याच्यात त्यांना कुठलीही आपत्ती USFDAने दिली नाही. भारत फोर्ज UKची कंपनी विंद्रासर ही कंपनी ड्युएल यूज हेवी लिफ्ट ड्रोनचं उत्पादन करते. त्यांच्याबरोबर त्यांनी MOU केला आहे. आणि अबुधाबीबरोबर म्हणजे अबुधाबीची कंपनी MP3 इंटरनॅशनल ही ग्रेडस्टोनची सबसिडियरी आहे. त्यांच्याबरोबर कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम आणि ती कंपनी यांनी दोघांनी करार केला आहे. हा करार आर्टिलरी सिस्टीम क्रिटिकल स्पेअर पार्ट UAEला पुरवण्यासाठी करार करण्यात आला आहे. JBM ऑटोला इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनकडून फंडिंग मिळालं आहे, म्हणजे पैसा मिळाला आहे. $100 मिलियन एवढी रक्कम मिळाली. आणि महाराष्ट्र, आसाम, गुजरात इथे 1455 AC इलेक्ट्रिक बससाठी हे फंडिंग मिळालं आहे. आपण कॉल रायटर बघावा कुठे आहे आणि पुट रायटर बघावा म्हणजे ती रेंज साधारण समजते. आता कॉल रायटर 25,200च्या आसपास गेला आहे आणि पुट रायटर 25,000ला आला आहे, म्हणजेच 25,000 ते 25,200 ही निफ्टीची रेंज राहील. आता कुठले शेअर तेजीत कुठले शेअर मंदीत हे पाहूया. पहिल्यांदा बहुतेक सगळे शेअर तेजीतलेच दिलेत, एकच शेअर मंदीत दिला. GMDC, NLC म्हणजे नैवेली लिग्नाईट, HPCL, रेलटेल, टाटा केमिकल, ग्लँड फार्मा, इन्फोसिस, IGL, हेन्स ब्रँड. इन्फोसिसने हेन्स ब्रँड बरोबर करार केला आहे. ही एक बातमी इन्फोसिसची. आणि दुसरी बातमी बायबॅकची. बायबॅकच्या बातमीच्या बाबतीत मात्र शेअर तेजीत राहील असं सांगता येत नाही, कारण नेहमी न्यूज आली की शेअर कमी व्हायला सुरुवात होते शेअरचा भाव. पण त्याच्याबरोबर हेन्स ब्रँडबरोबर करार केलेल्याची सुद्धा एक बातमी आहे. BHEL कालही तेजीत होता. लार्सन अँड टुब्रो मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी त्यांनी करार केला आहे. हिंदुस्तान झिंक, JBM ऑटो, JK टायर, बाळकृष्ण इंडस्ट्री, JSW एनर्जी, GMR पॉवर, NBCC, फिनोलेक्स म्हणजेच फिनोलेक्स इंडस्ट्री, मॅरिको, ॲस्ट्रल, लुपिन, लोढा. लोढाने महाराष्ट्र सरकारबरोबर करार केला आहे. ते डेटा सेंटर पलावा इथे काढणार आहेत. 30,000 कोटींचा हा करार झाला आहे. भारत फोर्ज HFCL आंध्र प्रदेशामध्ये 1,000 एकर जागा त्यांनी घेतली आहे. ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेस, क्रॉम्प्टन, फर्स्ट सोर्स, ॲपल, AFFLE, HCL टेक, इरिडा, IOC, टाटा इन्व्हेस्टमेंट, वारी एनर्जी, हिंदुस्तान कॉपर, पर्सिस्टंट आणि सुप्रीम इंडस्ट्री. मंदीमध्ये झोमॅटो दिला आहे, कारण
ॲमेझॉन पुन्हा मध्ये एकदा बातमी आली होती, पण ती विरली. पुन्हा ॲमेझॉन झोमॅटोसारखाच व्यवसायात उतरत आहे. तर स्पर्धा वाढेल आणि त्याचा इटरनल किंवा झोमॅटो या शेअरवर परिणाम होईल. म्हणून झोमॅटोनी मंदीत दिलं आहे. पाहावं लागेल काय होतं आहे ते. म्हणजे किती प्रमाणात ॲमेझॉन उतरत आहे. नेहमी ॲमेझॉन लार्ज स्केलमध्येच उतरतं, तर कॉम्पिटिशन करणं कठीण जातं. तर बघावं लागेल काय काय होतं आहे ते. पण मार्केट हायर लो करत आहे. थोडी थोडी तेजी रोज वाढती आहे. जो बेस लेव्हल आहे ती बेस लेव्हलसुद्धा वाढती आहे. त्यामुळे हळूहळू का होईना, अर्थातच स्पीड खूपच कमी आहे, पण ठीक आहे की थोडे मार्केट वाढत आहे, मग कन्सॉलिडेट होत आहे, पुन्हा वाढत आहे. त्यामुळे ती तेजी जी आहे ती टिकते आहे. गेले 6-7 दिवस तरी हे जाणवत आहे. आता बघूया आज काय काय होतं आहे ते. नमस्ते.